नमस्कार. टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शासन निर्णय आला आता 1500 रुपये फिक्स. होय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबतचा 11 डिसेंबर 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. आता या ठिकाणी कोणाला ई-KYC करायचं आहे आणि त्याची तारीख काय आहे, त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र कुठे सबमिट करायचं आहे, ते सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरता ई-KYC प्रक्रिया करण्यास शासन परिपत्रक 18/11/2025 अन्वये 31/12/2025 पर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील ह्यात नाहीत किंवा पती देखील ह्यात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-KYC करावे. तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करावयाची आहे. तथापि या लाभार्थी महिलांनी https://ladkibahn.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक आहे. सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील, तर अशा लाभार्थ्यांना पुन्हा या ठिकाणी योजनेच्या वेब पोर्टलवर ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची एक संधी वन टाईम एडिट ऑप्शन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सदर योजनेच्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे. आता शासन परिपत्रक पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील ह्यात नाहीत, पती देखील ह्यात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-KYC करावे. तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्प्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी. सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करावयाची आहे. तसेच त्यांनी या योजनेच्या https://ladkibahn.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक असल्याने त्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहे. त्या अनुषंगाने या पात्र लाभार्थी महिलांनी योजनेच्या वेब पोर्टलवर भेट देऊन ई-KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम पूर्ण करण्यात यावी. सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील, तर अशा लाभार्थ्यांना पुन्हा योजनेच्या वेब पोर्टलवर ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची एक अंतिम संधी म्हणजे वन टाईम एडिट ऑप्शन 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तथापि सदरची ही शेवटची संधी असणार आहे. तदनंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नसल्याने काळजीपूर्वक माहिती भरण्यात यावी. विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी सदरची ई-KYC प्रक्रिया पार पाडण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे.